नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्स डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे आणि ते पण टोपामध्ये बनवूया आज आपण। तरी तुरीची डाळ घेतलेली आहे बघा। ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी घेतलेली आहे आणि तिला मी अर्धा तास भिजत घातली होती। कारण काय होतं माहिती आहे का, कुणाकुणाला अशी डाळ जर खाल्ली ना तर पित्त वगैरे होतं, जळजळ करतं। त्यासाठी मग अशी थोडीशी एक अर्धा तास भिजत घालायची आणि ह्याला काय करायचं, स्वच्छ धुवून घेऊया। तुरीची डाळ जी 1 वाटी होती ना, तर ही मग अर्धी वाटी घ्यायची आणि अर्धी वाटीपेक्षा कमी घ्यायची डाळ, म्हणजे चौथा भाग घ्यायचा कधी पण, म्हणजे जे वरण बनवतो ना ते छान लागतं चवीला। तरी मसूरची डाळ आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ हे सगळं मी स्वच्छ धुवून घेते। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मुगाची डाळ आणि मसूरची डाळ पहिली धुवून घेतली होती आणि नंतर ही जी आपली डाळ भिजत घातली होती ना तुरीची, ही पण एकदा पाणी काढून ह्यात मिक्स करून घेतलेली आहे। गॅसवर बघा मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे टोपात आणि एकदम हलकंसं कोमट पाणी झालं पाहिजे। मग त्याच्यामध्ये काय करायचं, आपली डाळ टाकून घेऊया। डाळ मी टाकून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये की नाही अर्धा टोप पाणी टाकलं होतं मी गरम करायला। ह्या ग्लासाच्या प्रमाणे 2.5 ग्लास मी पाणी टाकलं होतं। कधी पण डाळ जर तुम्ही टोपात शिजवत असाल का नाही, तर डाळीपेक्षा दुप्पट म्हणजे वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे, असं 2 बोटं 4 बोटं असं आलं पाहिजे, म्हणजे डाळ चांगली शिजते। आता काय करणार आहे, गॅस करणार आहे मीडियम आणि ह्याला आपण चांगलं पहिलं उकळून घेऊया, नंतर मी सांगते काय करायचं ते। डाळीला बघा आपल्या उकळी चांगली फुटलेली आहे, गॅस आहे मीडियमच। आता आपण काय करायचं, हा पहिला फेस काढून घेऊया सगळा। डाळीचा सगळा फेस काढून घेतलेला आहे बघा। आता त्यात काय करणार आहे माहिती आहे का, एक मीडियम आकाराचं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे, ते टाकायचं। गॅस मीडियमच आहे आणि थोडंसं तूप टाकायचं। तुम्ही तेल जरी टाकलं तरी चालेल आणि जरी नाही टाकलं तरी चालेल। आता गॅस मीडियमच आहे आणि आपण आता ह्या डाळीला शिजवून घेऊया। डाळ बघा मस्त अशी शिजली गेलेली आहे, अशा पद्धतीत एकदम चांगली शिजली जाते, थोडी भिजत घातली म्हणजे। आता ही तुम्हाला किती पाहिजे वरण बघायचं आणि त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी कुठलं टाकायचं माहिती आहे का, कोमट पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। तर मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेते। पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेले आहे, अशी घट्ट आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ, हलवून घेऊया आणि ह्याला काय करते, आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवते, म्हणजे आपण तडका देऊन घेऊया। तडका पॅन बघा मी गरम करत ठेवलेला आहे। तुम्ही डायरेक्टसुद्धा टोपामध्ये ना डाळ काढून फोडणी देऊ शकतात। ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे, तेलाच्या जागी नुसतं तूप जरी टाकून तुम्ही फोडणी केली तरी पण चालेल आणि ही गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्यात टाकायचं छोटा 1 चमचा जिरं। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर। त्यात टाकायचे आपल्याला लसूण कुटून घेतलेला आहे, 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यात टाकणार आहे मी मिरच्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत आणि मी ह्या काय केलेल्या आहेत, उभ्या कापून घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कढीपत्ता आणि हे चांगलं आपण पहिलं भाजून घेऊया। मस्त असं बघा सगळं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे हळद। शिजवताना जरी तुम्ही हळद टाकलं की नाही तरी पण चालू शकते। आता याला खाली उतरून घेते आणि टोप अलीकडे घेते। मस्त अशी बघा डाळ उकळत आहे, पलीकडे ठेवली होती। आता ह्याच्यामध्ये आपण ही फोडणी टाकून घेऊया। ह्याच्यावर झाकण जरी तुम्ही लगेच ठेवलं तरी पण चालू शकते। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। अजून जरी पातळ हवे असेल का नाही तर थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालू शकतं। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा गूळ जरी घातला तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर। खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते। एक जणाने अशी कमेंट केली होती की टोपात शिजवून दाखवाल का, तर अशी पण तुम्ही करू शकता। तर तुम्ही काय वेगळं करत असाल तर मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।